आजची रेसिपी खूप खास आहे, कारण जर तुम्हाला साऊथ इंडियन टेस्ट आवडत असेल तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चला मग सुरू करूया. त्यासाठी आपण 3 वाटी तांदूळ घेतले आहे. 1 वाटी उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजली आहे. सकाळी छान असं मिक्सरवरून बारीक करून घेतलं आहे. पहा, आता फर्मेंटेड होण्यासाठी 3-4 तास ठेवलं आहे. एकीकडे एक कांदा चिरून घेऊया. ही रेसिपी साऊथमधली खूपच पॉप्युलर अशी डिश आहे. याचं नाव आहे रंडणी. तुम्ही ऐकलं आहे का कधी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता एक लौकी घेतली आहे. तुमच्या आवडीनुसार एक लौकीचा छोटासा भाग घ्या आणि त्याला बारीक बारीक चिरून घेऊया. त्याला काय बोलता, लौकी की आल? आता 2 वांगे घेतले, छान असे त्यांनाही बारीक चिरून घेऊया. आता एक बटाटा घेतला आहे. बस, आपल्याला ह्या 3 भाज्या खूप झाल्या. अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. 4 ते 5 लाल मिरची घेतली आहे. थोडंसं चवीनुसार चिंच पाण्यात भिजवून घेतले. आता कढईत थोडं जिरं टाकलं आहे. कढीपत्ता, कांदा छान असं परतवून घ्या. त्यात आल 1 वाटी, बटाटे, वांगे छान असं मिक्स करून घेऊया. मीठ चवीनुसार, झाकण ठेवून देऊया. आता आपण जी पेस्ट बनवलंय ते पेस्ट त्यात टाकून घेऊया. अर्धा कप पाणी टाकून घेऊया. झाकण ठेवून देऊया. 3 ते 4 मिनिटांनी आपली ग्रेव्ही तयार आहे. कोथिंबीर टाकून घेऊया त्यात. किती छान दिसतंय ना? टेस्टलाही खूप छान लागेल. आता यात 1 चमचा गूळ टाकूया. आता सांबार मसाला टाकूया. आता मी इकडे थोडेसे गाजर घेतले, वेगवेगळ्या स्लाइसमध्ये कापून घेतले आहेत. आपलं आता बॅटर फर्मेंटेड झालं आहे. आता त्यात आपण मीठ टाकून घेऊया. छान असं हलवून घेऊया. मी यात इनो किंवा सोडा काही यूज करत नाही. तुम्हाला वाटलं तर इनो टाकू शकता. पॅन गरम झाला आहे. त्यावर तेल टाकून घेऊया. 1 स्पून आपण बनवलेलं बॅटर टाकून घेऊया. त्यावर गाजर ठेवूया, कोथिंबीर आणि 2 कढीपत्ता. थोडंसं तेल टाकून घेऊया आणि झाकण ठेवून देऊया. 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढून पहा, किती सुंदर दिसत आहे ना? असंच आपण परत बनवून घेऊया. पहिले 2 डोसे बनवताना थोडं तेल जास्त वापरा, नंतर तेल कमी वापरलं तरी डोसे छान होतात. आता एक ट्रिक लक्षात ठेवा. जेव्हा आपण बॅटर टाकतो, लगेच आपण जे डेकोरेशन करणार आहे ते लगेच ठेवा, कारण एकदा वाळलं तर ते चिटकत नाही. त्यामुळे ही प्रोसेस थोडं लवकर करायला हवी. पहा, परत किती सुंदर तयार झालं आहे ना? असेच आपल्याला लागतील तितके आपण हे डोसे बनवू शकतो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल तेही कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.